नमस्कार. काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता. त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं होतं. त्या मोर्चामध्ये जे काही चार्जड मुलं होते आणि काही असामाजिक तत्त्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रेमाइसेसमधली जे काही गाडी होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला. त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्पर्स करण्यात आला. शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे. माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली. तर सर्व नागरिकांना माझी आव्हान आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे. कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर, धन्यवाद. किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये? आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण वेगवेगळे जवळपास 15,000 ते 20,000चा मॉब होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्त्व होते. आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू.